श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजपासून सुरू होणारे शाकंभरी देवी नवरात्र म्हणजे नेमकं काय आहे आणि या काळामध्ये आपल्या घरामध्ये कोणत्या सेवा या करायला पाहिजे। तुमच्या घरी जरी शाकंभरी देवी नवरात्र बसत नसेल तर तुम्ही असं काय करायला पाहिजे, तर याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर संपूर्ण वर्षभरामध्ये 3 नवरात्र हे साजरे केले जाते। 3 नवरात्र एकाच व्यक्तीकडे असते का, तर नक्कीच नाही। कोणाकडे चैत्र नवरात्र असतं, कोणाकडे अश्विन नवरात्र असतं, तर कोणाकडे शाकंभरी नवरात्र असतं। म्हणजेच चैत्र पौर्णिमा, अश्विन पौर्णिमा आणि शाकंभरी पौर्णिमेच्या दरम्यान नवरात्र हे आपल्याकडे असतं। तर ज्यांची कुलदेवी शाकंभरी देवी माता आहे त्यांच्याकडे शाकंभरी नवरात्र हे साजरं केले जाते। आणि यावर्षी शाकंभरी देवी नवरात्र हे 7 जानेवारी ते 13 जानेवारी या दरम्यान आहे। म्हणजेच आजपासून ते सुरू होत आहे। तर एक सांगायचं म्हणजे शाकंभरी देवी म्हणजे कोण आहे, तर शाकंभरी देवी म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून माता अन्नपूर्णा होय। अन्नपूर्णा मातेशिवाय ही सजीव सृष्टी एक प्रकारे अपूर्णच आहे। आणि म्हणूनच तुमच्याकडे जरी शाकंभरी देवी नवरात्र बसत नसेल तरी तुम्हाला छोट्या मोठ्या काही सेवा करायच्या असतात। तर शाकंभरी माता, अन्नपूर्णा माता या दोन्ही देवी माता पार्वतीचे रूप आहे। शाकंभरी माता म्हणजेच अन्नपूर्णा माता आणि अन्नपूर्णा माता म्हणजेच पार्वती माता। याविषयी अनेक वेगवेगळ्या कथा सांगण्यात येतात। एकदा पृथ्वीवर 100 वर्षे पाऊस पडला नव्हता आणि पृथ्वीवर हाहाकार झाला। सर्व सजीव सृष्टी एक प्रकारे संपण्यास सुरुवात झाली होती आणि अन्न पाण्याविना तडफडू लागली होती। तेव्हा सृष्टीच्या कल्याणासाठी माता पार्वतीने अन्नपूर्णा मातेचे रूप घेतले आणि पृथ्वीवर अनेक भाज्या, फळभाज्या निर्माण केल्या, अनेक औषधी भाज्या निर्माण केल्या। आणि त्या दिवशी होती शाकंभरी पौर्णिमा आणि म्हणूनच त्या दिवसापासून शाकंभरी नवरात्र साजरे करण्याची पद्धत आहे। आजही या दिवशी ज्यांच्याकडे शाकंभरी नवरात्र साजरं केलं जातं त्यांच्या घरी देवींच्या समोर अनेक ताज्या फळभाज्या, या हंगामामध्ये येणाऱ्या भाज्या देवीसमोर नैवेद्य म्हणून ठेवण्यात येतात। तर शाकंभरी नवरात्राची पूजा मांडणी जर का तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला आपल्याला एक स्वामी समर्थांचा फोटो एका चौरंगावर लाल कपडा अंथरून ठेवायचा आहे। तिथे कळस मांडायचा आहे। गणपती बाप्पांना तुम्हाला तिथे विराजमान करायचे आहे। सोबतच माता अन्नपूर्णेची मूर्ती तुमच्याकडे असल्यास ती सुद्धा आवर्जून ठेवायची आहे। सोबतच शंख हा उजव्या बाजूला, घंटा ही डाव्या बाजूला फोटोच्या तुम्हाला ठेवायची आहे। आणि संकल्प करून पूर्ण 7 दिवस नवरात्रामध्ये सेवा करायची आहे। आता सेवा काय करायची, तर असंही देवतेसमोर आपण आवर्जून नैवेद्य दाखवत असतो, पण अन्नपूर्णा मातेचेच नवरात्र असल्या कारणाने या दिवशी तुम्हाला रोज नैवेद्य आवर्जून दाखवायचा म्हणजे दाखवायचाच आहे आणि अन्नपूर्णा मातेची आरती तुम्हाला करायची आहे। सोबतच दुर्गा सप्तशतीचे पाठ तुम्हाला या नवीन वर्षामध्ये करायचे असल्यास तेही तुम्ही करू शकता किंवा आपल्या कुलस्वामिनीची सेवा म्हणून याच दरम्यान तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करू शकता। कारण कोणत्याही नवरात्रामध्ये देवीचं सत्व हे कार्यरत असतं आणि आपण केलेली सेवा ही लगेच देवापर्यंत पोहोचते असं म्हणायला हरकत नाही। या काळामध्ये रोज अन्नपूर्णा स्तोत्र तुम्हाला वाचायचे आहे, श्री सुक्ताचे पठण तुम्हाला करायचे आहे, रोज सिद्धकुंजिका स्तोत्र वाचायचे आहे, रोज 1 माळ नवार्णव मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। अन्नपूर्णा मातेचा मंत्रसुद्धा तुम्हाला याच काळामध्ये रोज म्हणायचा आहे। श्री स्वामी समर्थांचा मंत्रजपसुद्धा तुम्हाला याच काळामध्ये म्हणायचा आहे। आता एवढ्या सगळ्या सेवा शक्य नसल्यास तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, तर 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्रजप म्हणावा, 1 माळ नवार्णव मंत्र म्हणावा, सोबतच सिद्धकुंजिका स्तोत्र वाचावे आणि अन्नपूर्णा मातेच्या मंत्राचा दिवसभर अखंड जप करावा। तो मंत्र म्हणजे कोणता, श्री ही क्ली नमो भगवती अन्नपूर्णे ममाभिलषितमन्न देही देही स्वाहा दर्शन सिद्ध भवती। हा मंत्र तुम्हाला दिवसभर मंत्रजाप करायचा आहे। शक्य झाल्यास 1 माळ जप करा, नाहीतर 16 वेळा तरी आवर्जून जप करा। अशा प्रकारे शाकंभरी देवी नवरात्र तुमच्याकडे नसल्यास तुम्हाला कोणत्या सेवा करायच्या आहेत, सोबतच आपल्या कुलस्वामिनीची सेवा याच काळामध्ये कशी करायची आणि अन्नपूर्णा मातेचा मंत्र कोणता याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।